साफसफाई कर्मचारी आहे, जेवढीच बेकार बनली सारे गोवा गुटखा खाऊन थकणारे पण तेवढेच आहे. समजत नाही इकडे एवढं चांगलं करतायत त्या आईला गोवा गुटखा खाऊन त्याला काय नव्हतं. आता आपण जिथं आलोय लक्ष्मण किल्ला, मी जसं बोललो रॅन्डम फिरतोय मी इथे. आता इथे एक काम करत होते आतमध्ये, त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं थोडीफार माहिती की लक्ष्मणजी इथे राहायचे. जुनं एकदम जुनं वाटतंय तर एकदम बंदच आहे तर पुरातन अयोध्या असे. आज दुसरा दिवस आहे अयोध्या. मला माझ्या मते अयोध्यासाठी 2 दिवस इनफ आहेत. काल राम मंदिर बघून आलो, आज इथे दुसरे काही ठिकाण आहेत ते फिरू आपण. तिथे धुकं बघा किती पडलंय, म्हणजे समोर तर काय दिसतच नाही. एवढं धुकं काय समजलं ना आज अचानक. 2 दिवस झाले धुकं एवढं पडतंय इथे. ही बिल्डिंग बघ समोर असं काय दिसतच नाही स्पष्ट, एवढं धुकं आहे. ते आता सकाळची वर्दळ चालू आहे थोडी सगळीकडे. दर्शनाला जातात राम जन्मभूमीच्या इथे. माहिती नाही का चुकीच्या दिवशी आलं असं वाटतं. सगळीकडे कोरा कोरा एकदम जास्तच धुकं आहे. तर आपण जरा हनुमान गडी म्हणून आहे त्या साईडला झालो बघू. पहिलं चहा नाश्ता करूया नंतर फिरूया, कारण की इकडे तर थोडा लेट चालू होतं असं वाटतं. काय काय मंदिर गेट ओपन नाही. हो पहिले इथे नाश्ता करूया कुठेतरी, नंतर दिवसभर. आता मला वाटतं रॅन्डम कुठल्याही देऊळ फिरायला सुरुवात करणार आहे मी, सांगतो तुम्हाला. हे हनुमान गडी इथे जायचंय. हो लाईन कमी असेल तर जाईल, नंतर नाही ते येईल. प्रोसेस निष्ठाने ते दही जिलेबी ट्राय करा. पहिल्यांदाच ट्राय करतो, चांगली आहे, मला आवडली टेस्ट पण. पहिला खाऊन घेऊया नंतर फिरूया आपण इकडे तिकडे. सेकंड डिश ट्राय करतोय, दही आपलं दही जिलेबी नंतर समोसा. बघू कसा लागतो. पहिल्यांदा ट्राय करतो इथे, आयडिया नाही काय. ते दही जिलेबी आणि समोसा ट्राय केला. एक चांगली गोष्ट म्हणजे ते एक चांगली गोष्ट बघायला भेटते की इथे प्रत्येक ठिकाणी साफसफाई कर्मचारी आहे, जेवढीच बेकार बनली सारे गोवा गुटखा खाऊन थकणारे पण तेवढेच आहे. समजत नाही इकडे एवढं चांगलं करतायत त्या आईला गोवा गुटखा खाऊन त्याला काय नव्हतं समजत. सगळीकडे पूर्ण जो रोड आहे महत्वाचा, जो मेन रोड आहे राम जन्मभूमीचा, पूर्ण लाल 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 करून टाकतात. माणसं एवढी मेहनत करतात, साफसफाई करतात, काय नाही. आता तर बघितलं तरी आयला त्याच्या समोर जे साफ करत होते त्यांच्या समोर खूप मोकळे झाले. काय बोलायचं. सकाळचे 9-10 वाजले तरी ते थोडं धुकं आहे. मी थोडं फिरतोय, कारण की राम जन्मभूमी आणि तिथे सकाळी सकाळी खूप गर्दी असते. असं पण मी काल दर्शन घेऊन आलेलो. तर थोडं इथे फिरूया. रामची पेढी म्हणून काहीतरी आणि पुढे जाऊया, म्हणजे अजून त्या ठिकाणी जायचं आहे. दशरथ महल आणि अजून आहेत ते आपण फिरूया आता. आता आपण राम की पोडी काय ते आहे, राम की पोडी तिथे आले. पण इथे पण जास्त धुकं आहे त्याच्यामुळे काही जास्त दिसत नाही. बघू आता इथून पुढे आता कुठे जायचं. सकाळी 10-10:30 वाजले तरी अजून काय एवढं ऊन नाही उघडलं नाही जास्त, खूप धुकं आहे.
तेव्हा किती धूप आहे, पूर्ण फॉग. समोर त्या साईडला कोण बसलंय ते पण असं दिसणार नाही तुम्हाला. हे फॉग आहे काय आहे ते आता तुम्ही तुम्ही बघून घ्या. काय तो QI 7 QI काय जे असेल ते. मला वाटतं मी सेल्फी काढला तर मी पण दिसणार नाही कुठे आहे. साफसफाई आम्हाला राम जन्मभूमी चांगली आहे, कर्मचारी आहेत सगळे साफसफाई व्यवस्थित करतात, पण घाण करणारे पण तेवढंच आहेत. घाण करणे म्हणजे ते आंघोळ विंघोळ करणार नाही, जे तंबाखू आणि सरळ थुकतात, सरळ त्यांच्या समोर थुकून मोकळे होतात. आणि असं पण नाही की ते हाताने साफ करतात, व्यवस्थित एकदम ग्लव्स बिव्स घालून हाताने साफ करतात. आणि इथे तर काय नाही, तर बघू पुढे मंदिर. पाणी पण एवढं जास्त वाटत नाही, लोक म्हणजे गुडघ्याच्या खालीच पाणी आहे. पुढे बघू मंदिर फिरूया, तोपर्यंत महाल बिल जे आहेत ते फिरून नंतर मग परत येऊ. आणि ते उघडल्याशिवाय काय बघायला. कालचं असं झालं की आपण धारचुल्याला होतो, तेव्हा माझा प्लॅन झाला अयोध्येला जायचा. ते काय शूट केलं नाही कारण की जवळ 1.5 दिवस मी ट्रॅव्हलच करत होतो फक्त. आणि धारचुल्यावरून डायरेक्ट काठगोदामसाठी बस भेटली, जवळजवळ 12 तास लागले मला त्याला. आणि बसने काठगोदामला उतरलो, अर्ध्या पाऊण तासात लगेच ट्रेन भेटली लखनौसाठी, ती पकडली. काठगोदाम ते लखनौ जनरलनी प्रवास केला. 6-7 तास प्रवास होता, एवढं काय वाटलं नाही, बसायला भेटलं. प्रॉब्लेम पुढे आला, लखनौ पासून ते अयोध्या धामला यायला बस ट्रेन होती, ट्रेन 3-4 तास लेट होती. म्हणून मी जाऊन बोललो जाऊया आपण याने जाऊया बसने आलो. प्रायव्हेट बसवाले तुम्हाला माहित आहे, पूर्ण भरल्याशिवाय फिरवत नाही. 8:30 पावणे 9 वाजता बसमध्ये बसलेलो, तेव्हा 10 वाजता त्यांनी बस सुरू केली अयोध्येसाठी. यायलाच मला 1-1.5 वाजले. त्यानंतर कंटाळलो, ते हॉटेल शोधायला 1.5 दिवस प्रवास करत होतो, त्याच्यामुळे कंटाळलो. जे भेटेल ते हॉटेल बुक करून. रूमच आहे, एव्हरेज रूम आहे, 1200 रुपये 2 दिवसाची घेतली. आणि मी तर रेकमेंड नाही करणार, म्हणजे ती रूम अशी आहे. पण आता ठीक आहे बोललं, जाऊ दे 2 दिवसाचे काढू. आणि इथून पुढे जायचं होतं बनारससाठी, पण इथून परिस्थिती अशी आहे तर बनारसला पण तसंच असणार. इथून 6 तासावर आहे बनारस, पण हे असं धुकं असलं तर काय बघायला मजा येणार नाही. बघू आता काय प्लॅन होईल तसं. आता आपण आलोय नागेश्वरनाथ मंदिर, रामची पेढी तिकडेच आहे, तिथून जाऊया दर्शन घेऊया. तरी आलोय आता रामची पेढीच्या पुढे थोडं, तिथे आंघोळ विंघोळ करायला पण आहे. इथे सगळ्या नदीमध्ये आंघोळ करतात लोक, काय जास्त डीप नाही, म्हणजे चेंजिंग रूमसाठी सुविधा करून ठेवतात. पिकनिक स्पॉट करून टाकलं रे. आता आपण थोडा अयोध्याच्या गल्लीमध्ये फिरूया, कारण की ते पाऊस आल्या कुठे देवळं पण बंद होत आहेत थोडे थोडे. आपण अयोध्येच्या गल्लीमध्ये फिरूया, मग आपल्याला व्यवस्थित काय काय बघायला भेटतं, नवीन नवीन एक्सपिरियन्स करायला भेटतं. माकडांपासून थोडी भीती वाटते बस, बाकी काय नाही. आपण सहज चालत होतो तेव्हा दुधनाथ मंदिरच्या इथे आलो. शंकराची पिंड आहे, गणपती बाप्पा आहेत आपले. आता जबरदस्त नकाशे आहे. बाहेरूनच मी शूट करत होतो, पण इथे जे गुरुजी आहेत त्यांनी सांगितलं आतमध्ये जाऊन बघ नक्षीकाम. हे असं असं रॅन्डम करताना किती जबरदस्त करून ठेवलं, रामायण पूर्ण असं करून ठेवलेलं आहे. लाल कलर आणि अशी नक्षीकामाने सगळं करून ठेवलं आतमध्ये.
इथे आपली शंकराची पिंड, गणपती बाप्पा, नंदी महाराज. जवळजवळ 500-600 वर्ष पूर्ण जुनं मंदिर आहे. आणि हा बघण्यासारखं आहे. इथे जर आला असाल रामकी पेढेजवळ तर तुम्ही इथे येऊ शकता. दुधनाथ जी महाराज म्हणून मंदिर आहे. एक फक्त आतमध्ये गावात आहे. 2 मिनिटं वर चालू आलात तर लगेच तुम्हाला बघायला भेटेल. आणि इथलं जे काम आहे ते बघायला नक्कीच आलं पाहिजे. आता जे आपण मंदिर गेलो होतो आतमध्ये बघायला दुधनाथ, ते जास्त कोण येत नाही, म्हणजे कोण जास्त जात नाही तिकडे. खूप असं आतमध्ये थोडंसं या नदीपासून आपला रामकी पेढीपासून 1-2 मिनिटं वर चढून गेलं लगेच आहे. आणि इथे आतमध्ये नक्षीकाम जे कोरीव काम केलं होतं ना ते खूप बघण्यासारखं होतं. आता मी त्याच्या समोरच आपला शरयू नदीचा किनारा आलाय, तिकडे आलोय. पूर्ण चौपाटीसारखं आहे, एकदम माती आहे, पण पाणी थोडं लांब आहे. बघू इकडे थोडा वेळ थांबूया. फॉग आहे त्याच्यामुळे जास्त काय मजा येत नाही, बघायला पण काय भेटत नाही. आणि बघू इथे मायग्रंट बर्ड सुद्धा आहेत, ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. आता मासे पकडतात, किंगफिशर, ब्लॅक आणि ब्राऊन वाला. हो तरी असंच रॅन्डम घाटवर फिरत असताना आपल्याला दिसलाय लक्ष्मण किल्ला. आतमध्ये जाऊन बघूया काय आहे, देऊळ आहे की कसं आहे काय. जैसे सती वृंदा ने भगवान को स्पर्श किया, वृंदा का अस्तित्व समाप्त हुआ, छल करके भगवान ने वृंदा के भंग किया और उस व्यक्ति में जलंधर मारा गया। जैसे जलंधर मारा गया, ये जो माया का जलंधर है सब छल करने का आए तो भगवान ने जो काम किया वृंदा को पता चला, वृंदा ने साथ उसी साथ के कारण भगवान को एक बात ये राम जी के अवतार का दूसरा. आता आपण जसं आलोय लक्ष्मण किल्ला, मी जसं बोललो रॅन्डम फिरतोय मी इथे. आता इथे एक काम करत होते आतमध्ये, त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं थोडीफार माहिती की लक्ष्मणजी इथे राहायचे म्हणून त्यांचं घर होते लक्ष्मण किल्ला. मला पण कन्फर्म माहिती नाही आणि ते जास्त कोण आहे पण नाही विचारायला. पण 1-2 असे लोक होते, त्यांना विचारलं, त्यांना सांगितले की लक्ष्मण किल्ला म्हणजे ते लक्ष्मणजी राहायचे. कसलं जबरच आहे, वर टेकडीवर आहे थोडा, डायरेक्ट समोर शरयू नदीच आहे. जर तुम्हाला अयोध्या व्यवस्थित जाणून घ्यायचं असेल, खरं अयोध्या माझ्यामध्ये तरी आहे ना, असं वरच्या साईडला गावात जा, तिथे खूप जुनी जुनी घरं आहे ती बघायला भेटते आणि ते जुनी अयोध्या तुम्हाला बघायला भेटते. आता पण मी असं एक रामकी पेढीवरून थोडं वर आलो, तुम्हाला दाखवतो. हे जे आपण आलोय ते आहे त्रेतनाथजी का मंदिर, एकादशी मंदिर. खूप जुनं कंस्ट्रक्शन आहे यार, हे तर मस्त वाटतं. आतमधून बघायला भेटलं असतं, कोण दिसत नाही, दरवाजा तर लॉक आहे. छोट्या छोट्या विटांपासून बनवलेला आणि त्याला आकार व कसे दिले, कार्विंग्स. जुनं, एकदम जुनं वाटतंय तर, एकदम बंदच आहे तर. पुरातन अयोध्या असे. जुनी अयोध्या आहे तो, मस्त गोटा सारखं बनवून ठेवलं आहे.
बसले, इथे थोडं बसलोय. इथे अयोध्यामध्ये एक VIP मुवमेंट आहे वाटतं, म्हणून थोडा जास्त सिक्युरिटी आहे. इकडून थोडाफार अजून फिरूया आपण. सीताजी की रसोई, दशरथ पॅलेस हे सगळं आहे ते बघूया. राम जन्मभूमीच्या इथे तर मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे ते काय दाखवू शकत नाही. तरी पण प्रयत्न करेन बाहेरच्या साईडने दाखवायचं, परत नाही. काल तर जाऊन आलो दर्शन. हनुमानगडीला सकाळी गेलो, तिथे गर्दी होती, मग मी ते स्किप केलं. इथे चाट बीट सगळं खायचं असेल तर संध्याकाळीच भेटतं. महावीर चाट म्हणून आहे, पण ते खूप लांब आहे, 9 किलोमीटर दाखवतं. भाऊ जायला जमलं तर जाईल, नाहीतर इकडेच कुठेतरी आपण खायला बघूया. देवळं खूप आहेत इथे, म्हणजे वृंदावनसारखेच गली गलीमध्ये देऊळ पण आहेत. आणि जर तुम्हाला खरंच अयोध्या बघायचं असेल, जुनं अयोध्या, तर माझ्यामध्ये तरी आरती पोडीवरून आतमध्ये वर चढून आलात ना, हायवेपेक्षा जाण्यापेक्षा वर चढून या, त्या गल्ली गल्लीतून बाहेर पडा, आणि तो थोडं राम मंदिर जवळ सुद्धा जातो. तिथे तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स आहे, म्हणजे जुनी घरं बघायला भेटेल, जुनं अयोध्या कसं असं ते बघायला भेटेल. आता जे आपण गेलो होतो देऊळ बघायला, ते सुद्धा 500 वर्ष जुनं ते सांगत होते. जबरदस्त कंस्ट्रक्शन, बांधकाम असं, नक्षीकाम. ठीक आहे, आता बघूया, थोडा आराम करतो. इथे एक गार्डन आहे, मग पुढे जाऊया आपण. आता अजून तर फॉग काय कमी झाला नाही, 12 वाजून सुद्धा. बघू पुढे, आता सांगतो तुम्हाला कुठे जायचं.